करतात. ओम मला आत्मा, शांती मला धर्म. सर्वांच्या शरीरामध्ये एक शक्ती आहे, त्याला इथं आत्मा म्हणतात. आपण त्याला जीव किंवा प्राण म्हणतो, सायन्स त्याला ओरा म्हणतं. आत्म्याचा धर्म शांती आहे. शांतीसाठी आपण बाहेर जातो, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, गार्डन, पिकनिक, फिरायला थोडी शांती मिळते. घरी गेलं की रे माझ्या मागं, इथं आलं थोडं बसा, ऐका, आंतरजगतची यात्रा करा, आंतरिक शांतीची अनुभूती होते. म्हणून एक पूर्ण परिसरचं नाव आहे शांतीवन. एक नंबरची तिथं शांती मिळते, त्याला शांतीवन म्हणतात. शांतीवन परिसर 90 एकरचा परिसर आहे, 56 विभाग आहे, 1,500 लोक सेवेसाठी फुल टाइम समर्पित रूपाने आपली सेवा देतात. ऑक्टोबर ते मार्च दर 15 दिवसाला 25,000 लोक पूर्ण विश्वात इथे येतात भगवंताच्या भेटीसाठी. जेव्हा तुम्ही बघितला डायमंड जुबली हॉल, त्याच्यामध्ये भगवंत येतात. ते 500 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 70 फूट उंच आहे. 6 महिन्यामध्ये तयार झाला डायमंड जुबली हॉल. एशिया खंडातला पहिला आहे जे बिना पिल्लरचा आहे, मध्यभागी पिल्लर नाही आहे. 25,000 लोक एकत्र बसतात, 25 भाषांचं ट्रान्सलेशन एका वेळेला होतं. एशिया खंडातला पहिला हॉल आहे. 25,000 लोक इथं राहायची सोय आहे एका वेळेला. 25,000 लोकांचं जेवण एका तासात बनते, एवढं मोठं स्वयंपाकघर आहे. एशिया खंडातलं सर्वात मोठं आणि पहिलं किचन आहे. भारतातलं पहिलं सोलार आहे जे 25 वर्षापूर्वी बनवलं होतं. आता जगातलं पहिलं सोलार बनवलंय, 24 तासामध्ये 24 मेगावॉट बिजली तयार करतात. आता सूर्याकडनं शक्ती घेऊन सोलार बनवलं. भगवंताला म्हणतात 1000 सूर्यापेक्षा तेज आहे. त्याचे किरण घेण्यासाठी आपल्याला ओपन जागेवर जावं लागतं, बॉडी कॉन्शियस पासून सोल कॉन्शियस. तेव्हा आपण सुप्रीम सोलची किरण घेऊन अनेक जन्माचे पाप नष्ट करून अनेक जन्माचं पुण्य जमा करू शकतो. एवढी शक्ती भगवंताकडनं आपण सर्वजण घेऊ शकतो. त्याची विधी आणि टेक्निक इथं सर्वांना शिकवतात. त्याला म्हणतात राजयोगा मेडिटेशन कोर्स. ध्यान, योग, साधना आणि तपस्या. म्हणून इथलं स्लोगन आहे, करो तपस्या मिटे समस्या. तपस्या केल्यावर आपल्या जीवनातल्या समस्या मिटतात. तपस्या करायला घर, परिवार, संसार, मुलबाळ, शिक्षण काही सोडायचं नाही. इथून घरी गेल्यावर सहपरिवारासहित ब्रह्मकुमारी सेंटरवर जाऊन 7 दिवसाचा बेसिक कोर्स करायचा. रोज 1 तास ज्ञान ऐकायचं. विचार चेंज, कर्म चांगले, आपण या नरकात स्वर्गाची अनुभूती करू शकतो. ब्रह्मकुमारीमध्ये जुडलेला पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे भगवंताची भेट. याच देही याच डोळा. चॅलेंज आहे, विद्यालय अंधश्रद्धा नाही. भगवंताला कोणाकोणाला भेटायची इच्छा आहे, थोडा हात वर करा बरं. 100% आपण भगवंताला भेटू शकतो, कारण हे विद्यालय अंधश्रद्धा नाही. याचं नाव आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. ईश्वराने स्थापन केलं, विश्वामध्ये चालतं एक विद्यालय आहे. विद्यालय म्हटल्यावर शिका आणि शहाणे व्हा. म्हणजे ते 4 गोष्टीचं ज्ञान देतात. पहिलं, मी कोण आहे. दुसरं, माझा कोण आहे. तिसरं, मला काय करायचंय. चौथं, माझ्याबरोबर काय जाणार आहे आणि आम्ही कधी जाणार आहे हे तर माहितीच नाही. चायना मध्ये नाही, चले तो चांद नाही तो शाम. आपण गेलो, जग संपलं, नो गॅरंटी नो वॉरंटी. जेव्हा कळलं तेव्हापासून अध्यात्म करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. आणि 4 विशेषता आहे संस्थेच्या. पहिली विशेषता, निर्माता पॉइंट ऑफ लाईट, सबका मालिक एक. त्याला प्रेमाने इथं शिवाम म्हणतात. दुसरी विशेषता, लेडीज चालवते, महिला संचालन करणारी जगातली पहिली संस्था. आणि तिसरी विशेषता, सेवाभावी. इथे एका माणसाला पगार नाही. छोट्या पोस्ट पासून मोठ्या पोस्ट पर्यंत लोक आहेत इथं. इथे सेवेला यायचं असेल तर वर्षानुवर्ष पहिले विद्यार्थी बनावं लागतं, तेव्हा सेवा मिळते, नाही तर सेवा मिळत नाही. सेवाभावी संस्था आहे. म्हणून इथलं स्लोगन आहे, बिनपगारी फुलाधिकारी, सफेद कपडे, जेब खाली, ये विश्व के माली. एकालाही पगार नाही, फ्री सेवा. आणि चौथी विशेषता आहे, भगवंताला भेटवतात, याच देही याच डोळा. चॅलेंज आहे, विद्यालयामध्ये अंधश्रद्धा नसते. आणि या संस्थेचं लक्ष आहे, स्वर्ग धर्तीवर आणणार आहे. हे चित्र आहे स्वर्गाचं. आपण म्हणतो स्वर्ग कुठं आहे, तर वर आहे. स्वर्गात काय, तर शांती, सुख आणि देवी देवता आहे. आज शांती नाही, सुख नाही, देवी देवता नाही. आजच्या माणसाला म्हटलं दररोज 1 तास ज्ञान आहे का, तर वेळ नाही म्हणतात. काही तर एवढे संसारात व्यस्त झाले म्हणजे म्हणायला वेळ नाही. म्हणून म्हणते सरळ मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपल्या घरचा कोणी गेला, सरळ म्हणतो स्वर्गवासी झाला, म्हणजे फायनल आपण नरकवासी आहे. मग आपल्या घरचा एक जर स्वर्गात गेला तर आपल्याला खुश व्हायला पाहिजे, पण खुश होत नाही. काय करते, रडते. म्हणजे फायनल आहे, वरती पण स्वर्ग नाही. स्वर्ग नरक इथंच आहे. माणसामध्ये मानवता आहे, धरती स्वर्ग आहे. माणसं मानवता सोडून चालतात, धरती नरक आहे. या नरकाला स्वर्ग बनवायला भगवंताला खाली यावं लागतं. भगवंत तेव्हा येतात जेव्हा घराघरामध्ये हिंदुस्थान पाकिस्तान होतं. भाऊचारा संपून जातो, आईला आई म्हणत नाहीत, बाबाला बाबा म्हणत नाहीत. अशा वेळेला भगवंत येतो आणि 2 कामं करतो. एक, माणसांना मूल्याची शिक्षा देतं, नरकाला स्वर्ग बनवतं. दुसरं काम करतं, सर्व धर्माचा विनाश, एक सत धर्माची स्थापना. त्याला म्हणतात आदी सनातन देवी देवतांचा धर्म. तो असतो स्वर्गात. आता मेल्यावर स्वर्गात जायचे या गोष्टीवर आपला विश्वास नाही. म्हणून ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये जॉईन झाल्यावर प्रत्येक माणसाला मरण्या अगोदर 2 फायदे होतात. पहिला फायदा, हे सर्व बघून ऐकून आवड निर्माण होते. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. इच्छा तेथे मार्ग.
1 तास ज्ञान ऐकलं, विचार चेंज, कर्म चांगले, नरकात स्वर्गाची अनुभूती, पहिला फायदा. दुसरा फायदा भगवंताची भेट. आता भगवंताला कसं भेटतात आणि भगवंत कुठे आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. या व्हिडिओला थोडंसं स्टॉप करा. ओके. ओम शांती. पहिले भगवंताचा परिचय देतो आणि मग संस्थेचा परिचय देतो. ओके. या 3 चित्रामध्ये हे स्वर्गाची माहिती, या संस्थेचं लक्ष आहे स्वर्ग धर्तीवर आणणार आहे. आता दुसरा व्हिडिओ स्टार्ट करा. ओके. ओम शांती. इथं जे पण कारभार आहे ओम शांती म्हणून सुरुवात करतात. इथं ज्या हॉलमध्ये आपण बसलोय या हॉलचं नाव आहे कॉन्फरन्स हॉल. हे 4 महिन्यामध्ये तयार झालेलं आहे. 3000 लोक एकत्र बसतात. याच्या खाली लायब्ररी, ऑडिओ व्हिडिओ डिपार्टमेंट आहे. इथं हिंदी भाषा चालते. हिंदी सर्वांना येत नाही. 140 देशातनं लोक येतात म्हणून भाषा ट्रान्सलेशनची सोय आहे दोन्ही बाजूला. तिथं बहिणी बसून भाषा ट्रान्सलेशन करतात. अंडरग्राऊंड पाईपलाईन असते वायरिंगची. चेअरवर हेडफोन ठेवतात, बोर्ड लावतात. इंग्लिश, फ्रान्स, जपान, तेलुगू, ज्याला जी भाषा पाहिजे त्याच वेळेला त्याच भाषेमध्ये ऐकायला येते. ही फॅसिलिटी या हॉलमध्ये आहे, त्या हॉलमध्ये आहे, माउंट आबूला आहे, सर्व ठिकाणी. मागच्यांना दिसत नाही म्हणून टीव्ही लावलेला आहे, तिकडे पण टीव्ही लावलेला आहे. तर ही फॅसिलिटी सर्व ठिकाणी आहे. हे संस्थेचं लक्ष आहे स्वर्ग धर्तीवर आणणार आहे. हे पॉईंट दिसतो तो पॉईंट आहे भगवंताचा. सर्व आत्म्यांचे पिता परमपिता शिव परमात्मा, रामेश्वरचा विश्व, महावीर, तपस्वरूप, गौतम बुद्ध, समय सार कृष्ण, क्राइस्ट, गॉड इज लाइफ, मुस्लिम संघ आस्वाद मक्का, गुरु नानक, एक ओंकार, सतनाम वाहेगुरु, पशुपशनाथ, नेपाळ, सोमनाथ, अमरनाथ, 12 ज्योतिर्लिंग जिथं आहे तिथं पिंडीची पूजा. आणि पिंड एक पॉईंट वरती असतो. पॉईंट परमेश्वराचं प्रतीक. 3 रेषा, ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 बेलाचं पान चढवतात. स्थापना, पालना, विनाश, त्रिमूर्ती शिवा. पिंडीच्या समोर एक नंदी असतो. खरे भक्त असतात पहिले नंदीला हात जोडतात. काही बोलायचं असेल तर नंदीच्या कानात बोलतात. काय म्हणतात, गुरुविना दाखविसी वाट कोण. कोणीतरी माध्यम पाहिजे जे आम्हाला रस्ता दाखवेल. विद्यार्थ्यांना काही बनायचं असेल डॉक्टर, इंजिनियर तर शिक्षक पाहिजे. शिक्षकाशिवाय होत नाहीये. ज्यांच्या शरीरामध्ये परमेश्वर, जर मंत्र्याला भेटायचं असेल तर पीला भेटावं लागतं. आपली गोष्टी तिथपर्यंत पोहोचवतात. ज्यांच्या शरीरामध्ये परमेश्वर होतो त्याचं नाव आहे नंदीगण. आदम, आदिदेव, आदिपिता, आदिमानव, पिताश्री, प्रजापिता ब्रह्मा बाबा या संस्थेचे फाउंडर. 1936 ला हिऱ्याचे व्यापारी होते. 12 गुरु केले त्यांनी देवाला भेटायला. देव भेटत नाही म्हणून 13वा गुरु करायला निघाले. तेव्हा त्यांना ज्योतीच्या रूपामध्ये ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्यांनी त्यांचा हिऱ्याचा धंदा बंद करून ओम मंडलीच्या नावाने सत्संग सुरू केला. ओमची ध्वनी करायला एक छोटी मुलगी यायची, राधा. 14 वर्षाच्या वयात आली संस्थेमध्ये आई बरोबर सत्संग ऐकायला. 18 वर्ष वय होईपर्यंत हे ज्ञान ऐकून दैवी शक्ती प्राप्त झाली. मातेश्वरी, जगदंबा, सरस्वती देवी, चिपा ब्रह्माकुमारी झाली. पहिली ब्रह्माकुमारी झाला. त्याच्यानंतर दादी प्रकाशमणी चिपा ब्रह्माकुमारी झाल्या. 2007 पर्यंत 135 देशामध्ये केंद्र होता. प्रकाशमणी दादी ज्यांच्याबरोबर आम्ही पण 14 वर्ष सेवा केली. त्याच्यानंतर दादी जानकीजी चिपा ब्रह्माकुमारी झाल्या. 104 वर्षाच्या वयामध्ये 140 देशाचा कारभार. मोस्ट स्टेबल माइंड इन दी वर्ल्ड. झोपेते चांगलं चिंतन करणारी जगातली पहिली महिला दादी जानकीजी चिपा ब्रह्माकुमारी होती. आपले विचार चेक करा. जागे असताना मिनिटाला बदलतात. झोपेत आपल्यालाच माहित नाही कुठून कुठं जाईल. आपले विचार महान बनवण्यासाठी खूप सारं ज्ञान ऐकावं लागतं. तेव्हा विचार चेंज, कर्म चांगले, आपण या नरकात स्वर्गाची अनुभूती करू शकतो. हा ब्रह्माकुमारीतला पहिला फायदा आहे. आणि आता चीफ आहे मोहिनी दिदी. आणि 140 देशामध्ये आज केंद्र आहेत. 12 लाख लोक विद्यार्थी आहेत. त्यांच्याच रुपया 2 रुपयाने ही संस्था चालते. म्हणून बाहेरचा फंड किंवा एनर्जाचा पैसा इथे स्वीकारत नाही. ज्यांना इथे यायचंय ब्रह्माकुमारी केंद्राच्या मार्फतच यावं लागतं. बिना ब्रह्माकुमारीच्या मार्फत इथं कोणालाही अलाव नाहीये. कारण युनिव्हर्सिटी आहे, अंधश्रद्धा नाही आहे. इथं शिक्षण देतात. आणि संस्थेचं लक्ष आहे स्वर्ग धर्तीवर आणणार आहे. तर हे स्वर्गाचं चित्र आहे. आपल्या सर्वांना स्वर्गात जायचंय. हात वर करा ज्यांना स्वर्गात जायचंय. उंच करा, असं उंच. मोबाईल फिरवा चारी बाजूला.